राम राम विद्यार्थी मित्रांनो, जय हरी. आता लक्षात घ्या, माणूस सुंदर दिसण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार घालतो आणि मग भाषा सुंदर होण्यासाठी भाषेला पण अलंकार आहे. त्यातला एक अलंकार आता तुमच्या कायमच्या डोक्यात बसणार आहे. त्याचं नाव आहे अनुप्रास. अनुप्रास अनुप्रास अक्षराची आवृत्ती झालेली असते. एक अक्षर पुन्हा पुन्हा आलेलं असतं, त्याला म्हणायचं अनुप्रास. काय बघा, बालिश बहु बायकात बडबडला. बालिश ब ब ब ब ब बालिश बहु बायकात बडबडला. ब ची आवृत्ती झाली. एकाच अक्षराची वारंवार 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 आवृत्ती होत असेल तर त्याला म्हणायचं अनुप्रास. मोठेपणाचा मार्ग मरणाच्या दारातून जातो. कशाची आवृत्ती? म म म मनमोहिनी म तुझा मोहक चेहरा मनातून माझ्या मावळेना. म म म म म कसं दिसतंय? आणि तुमचे आवडतं उदाहरण, काकूने काकाच्या काळ्या कपाटातील काळे कागद कात्रीने करा करा कापले. कची आवृत्ती. कसा वाटला अनुप्रास? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.